पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी नेत्यांची बैठक सुरू झाली आहे। लोकसभेतल्या पराभवानंतर नेत्यांची ही खलबतं सध्या सुरू आहे। बारामतीसह आणखी काही मतदारसंघातल्या घडामोडींवर याच्यावर चर्चा होणार आहे असं कळतंय आणि सध्या महत्त्वाचे नेते सगळे जे आहेत अजित पवार गटाचे ते तिथे उपस्थित आहेत। अजित पवार यांचं जे निवासस्थान आहे देवगिरी बंगला तिथे ही बैठक सुरू आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवासह इतर सगळ्याच मतदारसंघांमध्ये नेमकी काय उणीव राहून गेली या सगळ्या संदर्भातली खलबतं या बैठकीदरम्यान सुरू आहे। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अपडेट्स घेऊया। अजय, बैठकीसाठी कोण कोण नेते उपस्थित आहेत आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात बैठकीदरम्यान? नुकतेच नेते मंडळी जे आहेत ते देवगिरी या निवासस्थानी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा ह्या ठिकाणी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। त्याच्यासोबतच विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळात इतर नेते मंडळी जे आहेत ते सगळे या ठिकाणी येतील। प्रफुल्ल पटेल जे आहेत ते दिल्लीला होते त्यामुळे त्यांना येण्यासाठी उशीर होत आहे। दिल्लीतून ते थेट जे ते देवगिरी म्हणजे अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल होतील। त्यानंतर छगन भुजबळ असे अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल। खरं तर या बैठकीची वेळ जी ती 10 वाजताची होती, पण काही नेते अद्यापही उपस्थित झाले नाही, त्यामुळे या वेळेत बदल होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रिद्धी जसं तू म्हटलीस की बारामतीचा पराभव, बारामतीची ही लढत जी आहे ती प्राणप्रतिष्ठेला घेऊन गेली होती अजित पवार आणि त्या ठिकाणी जोरदार प्रचारबाजी जी आहे ती करण्यात आली होती। काका विरुद्ध पुतण्या आणि नंदन विरुद्ध भाऊजाई असा हा संपूर्ण घराचा भावनिक प्रकरण जे ते राजकारणात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली आणि त्यानंतरच आता विधानसभेला कसं सामोरं जायचं याची गटबांधणी याची पक्षबांधणी करण्यासाठी आता या बैठकींचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून आल्या आणि सुप्रिया सुळेंना संपर्क अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 10 ते 12 आमदारांनी केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। हे 10 ते 12 आमदार पुन्हा परतीच्या दिशेवर आहेत का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। निश्चित आणि या सगळ्या संदर्भातलं जे स्पष्ट चित्र आहे ते जर बैठकीनंतर या नेत्यांपैकी कोणी पत्रकारांशी बोललं तर निश्चित स्पष्ट होईल। धन्यवाद अजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।